नमस्कार मित्रांनो, केशर मँगो लागवड सातारा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची तारीख आहे 7 ऑक्टोबर 2025. तर आज पुन्हा एकदा आपण प्लॉट व्हिजिट करतो आहे. त्याचं कारण असं की आज आपण झाडांना मुळाद्वारे खत देणार आहोत. ते खत असे आहेत 12-32-16. प्रत्येक झाडाला आपण 250 ग्रॅम देणार आहे. 12-32-16. दुसरा आहे पोटॅश, हे 50 ग्रॅम देणार आहे. व तिसरा आहे युरिया, जे की प्रत्येक झाडाला आपण 100 ग्रॅम देणार आहे. आणि चौथं खत आहे मायक्रोन्यूट्रिएंट्स, ते सुद्धा आपण मुळाद्वारे आपण 50 ग्रॅम देणार आहे प्रत्येक झाडाला. आपली 30 झाडं आहेत. तर या पद्धतीनं आपण मुळाच्या भोवती साधारण 1.5-2 फूट चर खांदून त्यामध्ये हे खत घालायचं आहे. प्रत्येक झाडाला पण त्याच पद्धतीने ही सगळी खतं द्यायची आहेत व नंतर मातीने परत मुजवून टाकायचे आहेत. या खतांमध्ये पोटॅश हे एक मुख्य अन्नद्रव्य आहे. त्यामध्ये पिकांचे पोषण चांगले राहते व जी पाने पिवळी पडतात झाडाची ती पडत नाहीत. पोटॅश हे ॲक्च्युली खूप महत्त्वाचं खत आहे झाडांसाठी. व दुसरी गोष्ट जे 12-32-16 आणि इतर खतं जे युरिया मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, त्याचे देखील तसेच फायदे आहेत. मुळांमध्ये हवा खेळती राहते व जे जमिनीतून जे मुख्य अन्नद्रव्य आहेत ती झाडांना मिळतात आणि मुळं मजबूत होतात, खोड मजबूत होतात झाडाची व पानांना झाडाला देखील नवी पालवी चांगली येते. त्यासाठी आपल्याला ही खतं पावसाळ्यानंतर देणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आज आपण कीटकनाशक व बुरशीनाशकाच्या स्प्रेमध्येच मायक्रोन्यूट्रिएंट्सचं एक स्प्रे आपण घेतलेला आहे, जे की मिक्सचर आपण एकत्र बनवलं होतं. कीटकनाशक, बुरशीनाशक व मायक्रोन्यूट्रिएंट्सचं एक मिक्सचर आपण बनवलं होतं. तर तो देखील आज स्प्रे आपण प्रत्येक झाडावर दिलेला आहे. मायक्रोन्यूट्रिएंट्समध्ये आपण चिलमिक्स कॉम्बी हे आपण यूज केलेलं आहे. ते प्रत्येक लिटरला 2 ग्रॅम याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे व झाडांवर स्प्रे करायचं आहे. ते तुम्ही कीटकनाशक व बुरशीनाशकासोबत देखील मिक्स करून झाडांवर स्प्रे करू शकता. ते औषध झाडांच्या पानांवर ॲब्झॉर्ब होते व त्याचा रिझल्ट खूप चांगला दिसून येतो. त्यामुळे झाडांचे प्रकाश संश्लेषण खूप चांगले होते व येणारी पालवी देखील चांगली येते. त्यासाठी आपण हे मायक्रोन्यूट्रिएंट्स देखील एकदा स्प्रे करून घेणं गरजेचं आहे. हे तुम्ही दर 15 दिवसाच्या गॅपने स्प्रे केलं कीटकनाशक व बुरशीनाशकासोबत तरी चालू शकेल. त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगलाच मिळेल. व याआधी पण आपण स्प्रे केलेले आहेत कीटकनाशक, बुरशीनाशक. त्याचा रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. येणारी पालवी निरोगी येत आहे. त्याच्यावर किडीचा कुठलाही प्रादुर्भाव दिसत नाही आहे. हे झाड बघू शकता तुम्ही, पावसाळ्यामध्ये डिंक्याचा प्रादुर्भाव झाला होता या झाडावर. त्याला देखील आता नवीन फूट आलेले आहे. तर त्यावर देखील आपण आज स्प्रे केलेला आहे. सो या पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या आंब्याच्या झाडांची देखभाल करू शकता. मागील वर्षी 7 जून 2024 आपण या झाडांची लागवड केली होती. त्याची ग्रोथ तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि यामध्ये तुम्हाला काही सजेशन्स असतील तर तुम्ही आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा व आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.